22 एकरांमध्ये पसरलेला 22 सुरक्षा चौक्या असलेला आणि बांधकामासाठी तब्बल 22 वर्ष लागलेला किल्ला, 350 वर्षाहूनही अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ला। शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश या सर्वांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले, पण कोणालाही तो जिंकता आला नाही। मजबूत बांधकाम, इंजिनिअरिंग मधल्या तंत्राचा वापर, देखणं स्थापत्य, सामरिक दृष्ट्या अत्यंत अचूक जागा, अशी सगळी वैशिष्ट्ये असलेला किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा। मुरुड जंजिरा मुंबईपासून दक्षिणेला 165 किलोमीटर अंतरावर समुद्रात वसलेला आहे। जंजिऱ्याचा किल्ला हा 22 एकरांच्या परिसरात पसरलेला आहे। या किल्ल्याभोवती 40 फूट उंचीची भक्कम तटबंदी आहे। दगड मजबूतीने एकमेकांसोबत जोडण्यासाठी वाळू, चुनखडी, गूळ आणि वितळलेलं शिसं वापरलं गेलं होतं। मुंबईतल्या KG सोमय्या महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर गौरव गाडगीळ सांगतात की जंजिरा किल्ला हा अभियांत्रिकीतला एक आविष्कार मानला जातो। इतकी वर्षे गेली तरी तो टिकून आहे। अनेक सत्ताधीशांनी जंजिरा जिंकण्यासाठी आक्रमणे केली, पण हा किल्ला तसाच ताठ राहिला। सिद्दीचे वंशज मुईन गोथेकर सिद्दी किल्ल्याच्या सुरक्षेबद्दल असं सांगतात की जेव्हा किल्ल्यातील कोणी व्यक्ती बाहेर जायची तेव्हा किल्ल्याच्या द्वारपालाकडून त्यांना एक विशिष्ट मोहर दिली जायची। परत येताना ती मोहर असेल तरच किल्ल्यात प्रवेश दिला जायचा। जर कोणाकडून ती मोहर हरवली किंवा इकडे तिकडे ठेवलीच गेली तर काहीही ऐकून न घेता त्या व्यक्तीला मृत्यूदंड दिला जायचा। भारतात सिद्धीचं आगमन हे 7व्या शतकात झाल्याचं मानलं जातं। धिप्पाड आणि बळकट शरीरयष्टी, शौर्य आणि निष्ठा या गुणांमुळे भारतातील राजांनी त्यांना आपल्या सेवेत ठेवून घ्यायला सुरुवात केली। अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी ही सिद्धी होते। त्यापैकी सुभेदार पिरम खानला निजामाने जंजिरा हस्तगत करण्याची जबाबदारी दिली होती। डॉक्टर गाडगीळ यांनी सांगितलं की पिरम खानने व्यापाराचा वेश घेतला, समुद्र खवळला आहे आणि आमच्याकडे किमती सामान आहे, आम्हाला आश्रय द्या, अशी विनंती त्याने राम पाटील यांना केली। कोळ्याने त्यांना रात्रीसाठी राहण्याची परवानगी दिली। कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिरम खानने त्यांना स्वतः जवळची उत्तम प्रतीची दारू भेट केली। जेव्हा सर्व कोळ्यांवर दारूचा अंमल चढला तेव्हा त्याने गलबतामधून पिरम खानचे बाकीचे सैनिक उतरले आणि त्यांना कत्तल करत मेंढेकोटाचा ताबा घेतला। शिवाजी महाराज आणि जंजिरा। शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचं महत्त्व ओळखलं होतं, त्यामुळेच त्यांनी जंजिरा जिंकण्यासाठी प्रयत्न केले। शिवाजी महाराजांनी सर्वात आधी 1657 साली रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या नेतृत्वामध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली होती, पण तिला यश आलं नाही। मे 1669 मध्ये स्वतः शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली। त्यावेळी जंजिऱ्याचा सिद्धी होता फतेखान। त्याच्या अंमलाखालील प्रदेशात 7 इतरही किल्ले होते। मराठ्यांनी हे सर्व किल्ले काबीज केले। फतेखानची कोंडी झाली आहे हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला जंजिरा स्वाधीन करा, आम्ही तुम्हाला भरपाई देऊ आणि स्वराज्यात योग्य सन्मान बहाल करू असं कळवलं। फतेखान कबूल झाला, पण त्याच्या विरोधात बंड झालं, त्याला कैद केलं गेलं। सिद्दी संबुल जंजिऱ्याचा मुख्य सिद्धी झाला। त्याने थेट औरंगजेबाकडे मदत मागितली। औरंगजेबाने डिसेंबर 1669 मध्ये त्याच्या मदतीला सुरतेहून गलबतांचा काफिला पाठविला। महाराजांची जंजिऱ्याची ही मोहीम सुद्धा अयशस्वी ठरली। महाराजांनी पुन्हा 2 वर्षांनी म्हणजे 1671 मध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली, पण तिलाही अपयश आलं। शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या पलीकडे असलेल्या बेटावर पद्मदुर्ग नावाचा नवीन किल्ला बांधण्याचं काम हाती घेतलं होतं, पण जंजिऱ्यावरून बसणाऱ्या तोफा त्यात अडसर ठरत होत्या। राज्याभिषेकानंतर महाराजांनी 1676 मध्ये मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली जंजिऱ्यावर पुन्हा आक्रमण करायचं ठरवलं होतं। जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून फौज आत उतरवायची धाडसी योजना त्यांनी आखली होती, पण या योजनेतही काहीतरी चूक झाली, जंजिरा काबीज झालाच नाही। शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनीही 1682 मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्यांनी समुद्रात पूल बांधण्यासाठी प्रयत्न केला। संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम आखली त्यावेळी औरंगजेबाने हसन अली या सरदाराला 40,000ची फौज देऊन स्वराज्यावर पाठवलं। संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडावी लागली, असा आहे जंजिरा किल्ल्याचा इतिहास। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिद्धीने हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात दिला। सध्या जंजिरा किल्ल्याचं नियंत्रण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे आहे। किल्ल्यात कुणीही परवानगीशिवाय प्रवेश करू नये अशी नोटीस किल्ला परिसरात दिसून येते।